राजापूर तालुक्यातील पाचल येथे गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पुरवठा विभागाने तात्काळ कारवाई करत मोठा गैरप्रकार उघडकीस आणलाय। माझे कोकणने या संदर्भातील बातमी प्रसिद्ध केल्यानंतर अवघ्या काहीच तासांमध्ये राजापूर तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा विभागाने धडक कारवाई केली। पाचल येथील सद्गुरू गॅस सेवा या नावाने सुरू असलेल्या सर्व्हिस सेंटरवर छापा टाकण्यात आला। तपासणी दरम्यान ग्राहकांचे गॅस कार्ड जमा करून त्यावर सिलेंडर बुकिंग करून ते चढ्या दराने विकले जात असल्याचा प्रकार उघड झालाय। या ग्राहकांच्या नावावर सिलेंडर घेऊनही प्रत्यक्षात गॅस देण्यात आला नसल्याची माहिती देखील समोर आली आहे। कारवाई दरम्यान एक कमर्शियल भारत गॅस सिलेंडर तसेच तब्बल 1094 ग्राहकांची गॅस पुस्तिका जप्त करण्यात आली। ही कारवाई 1 एप्रिल रोजी दुपारी करण्यात आली असून जप्त साहित्य पुरवठा विभागाच्या ताब्यात देण्यात आले। दरम्यान संबंधित सर्व्हिस सेंटरचे संचालक विलास कोलते यांनी ग्राहक स्वतःहून पुस्तिका ठेवून जात असल्याचा दावा केला। मात्र या प्रकरणात गॅस कनेक्शन ट्रान्सफर, बुकिंग प्रक्रिया आणि कार्ड वापराबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। गेली 38 ते 40 वर्ष सिलेंडर रत्नागिरी गॅस एजन्सी, विजय गॅस एजन्सी, त्याच्यानंतर गेली 7-8 वर्ष पार्श्व गॅस एजन्सी खारेपाटण, त्याच्यानंतर निनाय गॅस एजन्सी बांबवडे, अशा ठिकाणातून जे सिलेंडर येतात त्यांच्याकडे एजन्सी होत्या। पाचलमध्ये एजन्सी नव्हती। गेली 3-3.5 वर्षापूर्वी शांतानंदी ग्रामीण गॅस एजन्सी पाचलला उघडली। त्यानंतर संतोष गांगण यांनी प्रोप्रायटर संतोष गांगण यांनी ती उघडली। त्याच्यानंतर ती कनेक्शन सगळे ब्लॉक ट्रान्सफरने आलेले आहेत। मात्र पूर्वीपासून होम डिलिव्हरी 50 ते 60 सिलेंडर रत्नागिरीला आल्यानंतर होत नव्हती। त्यामुळे त्या ग्राहकांची कार्ड इतर राहायची, ते लोक बुकिंग करायचे। बुकिंग केल्यानंतर त्या कार्डावरती ते सिलेंडर माझ्या इथं उतरले जायचे व बाजारपेठेतले किंवा रस्त्यावरती असलेले, मग ते रायपट असेल, पाचल असेल, कडक असेल, यांचे डायरेक्ट सिलेंडर घरपोच व्हायचे। पण जे पाचल पंचकृषीमध्ये जे 25 ते 26 गाव आजूबाजूला आहेत त्यांचे सिलेंडर होम डिलिव्हरी करू शकत नसल्यामुळे त्यांचे सिलेंडर बुकिंग झाल्यानंतर कार्डावरती एंट्री करण्यासाठी ती कार्ड माझ्याकडे ठेवली जाईल। एकंदरीत या ग्राहकांची एकूण ही कार्डची संख्या काय आहे? कार्ड जवळपास 3,500पेक्षा जास्त होती। पण आता ही एजन्सी झाल्यानंतर जे कार्ड धारक मागायला येतात त्यांची कार्ड त्यांच्या ताब्यात परत देण्यात आलेले आहे। 2 दिवसापूर्वी इथे बरीचशी सिलेंडर आढळली होती, परंतु आज त्याच्यातले एकही सिलेंडर ग्राहकांनी बुकिंग केल्यानंतर यांनी OTPच्या निमित्ताखाली ठेवली होती। तीच कार्ड त्यांनी सिलेंडर ठेवल्यानंतर मला सूचना देण्यात आली की नाग सिलेंडर तुमच्या ग्राहकांचे आहेत ते तुम्ही ठेवू नये। त्यानंतर आता 2 दिवसापूर्वीची इथे सिलेंडर आढळली होती, ग्राहकांची होते, ग्राहकांनी त्यांना मी सिलेंडर भरलेले देऊ शकलो नाही, कारण OTPशिवाय सिलेंडर इथे दिले जात नाही। मात्र माझ्याकडे असलेल्या कार्डाच्या नावावरती शांतानंदीमध्ये सिलेंडर ब्लॅकने विकले जातात। बरं, जी सिलेंडर इथे आढळली होती ती आज नाही आहेत, परंतु पुस्तकं आहेत, मग ग्राहकांनी ती पुस्तकं का नाही दिली? नाही, त्यांनी सिलेंडर नाही, कसं आहे सर्व सिलेंडरचे ग्राहक इथं नाही आहे। अच्छा, काही थोडेसे जे इथं आहेत त्याच्यावरती त्यांनी आज जवळजवळ आजच्या दिवसात 23 कार्ड परत दिली, सकाळपासून ताब्यात दिली। कारण ते KYC करणं, ऑनलाईन बुकिंग करणं हे मागतायत शांतानंदीवाले।